नमस्कार, मी नंदा स्वराजीस फूड हाऊस मराठी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहे उपासाची भाकरी म्हणजे वरईची। मी इथं 1 किलो वरई घेतले, 1/2 किलो शाबू घेतले, ही मी चक्कीवरनं दळून आणले। आता ह्याच्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी आणि मिरचीचा ठेचा। ही घट्ट मळून घ्यायचं आपल्याला, भाकरीचं पीठ मळतो तसं। पिठात आपलं मळून झाले, भाकरी थापून घेऊया। आता पीठ असं खाली टाकून घ्यायचं आणि आपण आता हे थापून घ्यायचं। आता आपली भाकरी थापून झाली आहे, तवा पण गरम झालाय। तवा गॅस एकदम मिडियमवरच ठेवायचा, बारीक। भाकरीला पाणी लावून झाल्यावर मग मोठा गॅस करायचा। आता भाकरी आपण पलटून घेऊया। भाकरी आता हे भाजली, आता आपण याला पापड आणूया। बघा आपली भाकरी कशी टम्म फुगली एकदम। आता मिरचीचा ठेचा करण्यासाठी आपण मिरची भाजून घेऊया। 5-6 मिरच्या घेतल्यात, 2 चमचे शेंगदाणे घेतल्यात, थोडं आलं आणि कोथिंबीर आणि तेल। आता आपण तेल टाकले मिरची टाकून आपण ह्यात शेंगदाणे टाकले, कोथिंबीर टाकूया, आलं थोडं हलवून करून घेऊ। आता हे आपण काढून घेऊया। आता हे गार झालं की मग खलबत्त्यात आपण चेचून घेणार आहे। आता मिरचीचा ठेचा आपण चेचून घेऊया, आता थंड झालाय। चवीपुरतं मीठ, आता आपण चेचून घेऊया। ठेचा आता माझा असा चेचून झालाय, एकदम जाडसर, जरा शेंगदाण्याचे एक पाकळ्या दिसतात। आता हे आपण काढून घेऊया आणि आता लिंबू पिळायचा। आता आपण ह्याच्या ठेच्यावर लिंबू पिळून घेऊया। थोडं तिखट, थोडं आंबट असा ठेचा मस्त लागतो, छान। आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहेत। मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलाय आणि फोडणीसाठी जिरं, हिरवी मिरची, आलं, लाल तिखट, कोथिंबीर आणि एक सुकं खोबरं 1 चमचाभर घेतले, चवीपुरतं मीठ आणि आपण ही तेलातली किटली की आपली तेलातली पळी असते ती 1 पळी तेल। आता तेल आपलं तापले, जिरं टाकूया, हिरवी मिरची, आलं घालूया, लाल तिखट, आता आपण ह्यात बटाटा टाकूया, कोथिंबीर टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ आणि थोडं खोबरं। बटाट्याची भाजी, आपली बटाट्याची भाजी आता तयार झाली आहे। आपण आता काढून घेऊया। आपली उपासाची भाकरी करून तयार झाली। बटाट्याची भाजी, मिरचीचा ठेचा। माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही पण करून बघा, कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। थँक्यू।